तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे, कारण शासनाने नवीन जी.आर. काढलेला आहे। जुलै महिन्याचा हप्ता वाटपाचा नवीन जी.आर. आलेला आहे। या जी.आर. मध्ये निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि निधी वाढलेला आहे याचा अर्थ मग काय, 2 महिन्याचा हप्ता मिळणार का, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे का, किंवा कोणता हप्ता या जी.आर.च्या माध्यमातून मिळणार आहे। सर्वात आधी जी.आर. पाहून घ्या, नंतर तुमच्या मनात जे काही प्रश्न आहे जी.आर. आल्यानंतर ते सर्व प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजून येईल। तर बघा, या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर्ष 2026-27 आर्थिक वर्षाच्या वाटपासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग। त्यानंतर तारीख पहा 24/8/2026, 24/8/2026 आजची तारीख आहे। कोणत्या महिन्याच्या वाटपासाठी, तर बघा, माहे जुलै 2026 जुलै महिना हप्ता वाटपासाठी किती निधी मंजूर झाला, बघा, 344 कोटी रुपये। 344 कोटी रुपये जो आहे तो एवढा निधी शासनाने मंजूर केलेला आहे जुलै महिन्याच्या हप्ता वाटपासाठी। ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटपाचं यामध्ये वर्णन नाही, किंवा मग ऑगस्ट महिन्याच्या हप्ता वाटपासाठी या जी.आर. मध्ये निधी मंजूर झालेला नाही, फक्त जुलै महिना हप्ता वाटपासाठी जो काही निधी मंजूर झालेला आहे तो झालेला आहे 344 कोटी रुपये। 344 कोटी रुपये। त्यानंतर जो 12 तारखेला जी.आर. आला होता, 12 तारखेला जी.आर. आला, शासनाने डिलीट केला, त्यामध्ये निधी मंजूर झाला होता 319 कोटी रुपये जुन्या जी.आर. मध्ये। मग फरक किती कोटी रुपयाचा झाला यामध्ये, नवीन आणि जुन्यामध्ये 25 कोटी रुपयाचा। म्हणजे जुन्या जी.आर. मध्ये वाटपासाठी 25 कोटी रुपये कमी मंजूर केले, त्यासाठी नवीन जी.आर. काढला, जुना जी.आर. डिलीट केला, नवीन जी.आर. मध्ये 344 कोटी रुपये मंजूर झाले। ठीक आहे, आता जुलै महिन्याचा हप्ता वाटप होणार। रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार, पण 3000 रुपये मिळायला पाहिजे होते असं आपल्याला सर्वांना वाटत आहे। 3000 रुपये रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींची आशा लागलेली होती की जुना जी.आर. डिलीट केला तर आता 2 जी.आर. एकत्र येतील, 2 हप्त्याचा निधी मंजूर होईल, 2 हप्त्याचा वाटप लाडक्या बहिणींना मिळेल। तर बघा, आता इंटरनल जो काही निर्णय आहे तो शासनाचा असू शकते, आणि शासनाला जर 2 महिन्याचा हप्ता वाटप एकत्र करायचा असता तर जी.आर. मध्ये 2 महिन्याचा निधी मंजूर केला असता। पण त्यापेक्षा ही महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरा जी.आर. सुद्धा येऊ शकतो। आता पहिला जी.आर. जुलै महिन्याचा आला, तर दुसरा जी.आर. सुद्धा बघा येण्याची शक्यता आहे। मार्च आणि एप्रिल महिन्याच्या वितरणामध्ये बघा वाटप झाला होता 1500 3000 रुपये 2 वेळा आले होते, आणि जी.आर. सुद्धा 2 वेळा आले होते। तसंच बघा, अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा होऊ शकते। जुलै महिन्याचा जर जी.आर. आला आहे तर कदाचित शासनाचा निर्णय जर होत असेल 3000 रुपये वाटप करायचा, तर ऑगस्ट महिन्याचा सुद्धा दुसरा जी.आर. येऊ शकतो, याची शक्यता आहे। तर बघा, आता पुढे काय होते, 1500 रुपये वाटप होतो की 3000 रुपये वाटप होतो, हे वाटप झाल्यानंतर किंवा नवीन जी.आर. आल्यानंतरच समजून येईल। जे काही पुढे अपडेट येईल त्याबद्दल तुम्हाला लवकरात लवकर अपडेट माहिती देण्यात येईल। पण आता 1500 रुपये वाटप सुरू होण्याची जास्त दाट शक्यता वाढलेली आहे। म्हणजे 28 तारखेला रक्षाबंधन आहे, तर शासनाला या 2 दिवसामध्ये वाटप करावाच लागेल। तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।